बंधू भगिनींनो, आपल्या गडचांदुरी समोर विकासाची गाडी उभी आहे. गडचांदुरीच्या नगरपालिकेच्या विकासाची गाडी वाट बघताय. एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचा आहे. 55 योजना घेऊन गडचांदूरला येणार आहे. दुसरं चाक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचा आहे. तिसरं चाक माननीय नितीन गडकरीजीचा आहे. नितीन गडकरीजीचं गाडीचं तिसरं चाक आहे. एकीकडे एक चाक पंतप्रधान मोदीजीचं, दुसरं चाक देवेंद्र फडणवीसजीचं जे 48 योजनाचं आहे, तिसरं चाक नितीन गडकरीजीचं आणि चौथं चाक आमचे आमदार देवराव भोंगळेचं आहे. बाकी या विकासाच्या गाडीत पेट्रोल टाकासाठी चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, सुधीरभाऊ मुनगंटीवार आहे. काळजी करू नका. विकासाच्या गाडीचं पेट्रोल आम्ही टाकून देऊ, पण 4 चाकाची गाडी वाट बघताय. 2 तारखेला तुम्हाला या विकासाच्या गाडीमध्ये ड्रायव्हर बसवायचा आहे. ड्रायव्हर कोण म्हणणार आहे? ड्रायव्हर विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण म्हणणार आहे? विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर 3 तारखेला अरविंद डोळे बसणार आहे. आणि ही विकासाची गाडी 100च्या स्पीडने या गडचांदूरमधून मुंबई दिल्लीपर्यंत आपल्या गरीब माणसाच्या, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या 124 योजना घेऊन गडचांदूरचा 5 वर्ष विकास करणार आहे. अरविंद डोळेचे जमानतदार देवराव भोंगळे आहे, सुधीरभाऊ मुनगंटीवार आहे, मी आहे, नितीन गडकरीजी आहे, देवेंद्र फडणवीसजी आहे. या गाडीचे जमानतदार खूप आहेत. पण बंधू भगिनींनो, या ठिकाणी काही लोक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जात आहे. पार्टी आपली आई आहे. पार्टी आपली आई आहे. आईशी कोणी विश्वासघात करतं का? आईशी कोणी विश्वासघात करतं का? पण या ठिकाणी आपल्या पार्टी सोबत राहिले, पार्टीकडनं प्रतिष्ठा मिळवली, पार्टीकडनं जनतेची प्रतिष्ठा मिळवली आणि आता पक्षाची इज्जत आणि पक्षाच्या कार्यकर्त्याची इज्जत पणाला लागल्यावर या ठिकाणी ते निलेश ताजने आणि रामसेवक मोरे, संदीप शेरके, महादेव एकरे, महादेवराव जयस्वाल, शेख इम्रान, योगेंद्र केवट हे सर्व भाजपाचे कार्यकर्ते हे अरविंद डोळेला पाळण्याकरता उभे आहेत. मी अरविंद डोळेजी या सर्वांना पुढचे 6 वर्ष पार्टीतून काढण्याकरता रवींद्र चव्हाणजींना आजच पाठवणार आहे. 6 वर्ष पार्टीचे विश्वासघात करणे. पार्टी आपल्या आईसारखी आहे. पक्षाची इज्जत पणाला लागली. अरविंद डोळे कुणाला तरी एकाला तिकीट मिळणार आहे. एका वेळी 2 तिकीट देऊ शकत नाही. बंधू भगिनींनो, या ठिकाणी निलेश ताजनेला मत देणं म्हणजे अरविंद डोळेचा पराभव करणं आहे. खरं तर आज गडचांदूर शहरामध्ये खूप मोठी एक सभा झाली आणि त्या सभेला महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करत होते आणि नक्कीच त्यांनी आपल्यावर कारवाई केल्याचं देखील सांगितलं आणि अनेकदा उल्लेख पण केला. ते असे म्हणाले की निलेश ताजनेला मत म्हणजेच अरविंद डोळे यांचा पराभव. काय सांगा? निश्चित मी माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा आदर करतोय, पण थोडं बावनकुळे साहेबांनी पण समजायला पाहिजे की मी आजपर्यंत एक अतिशय भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी गेल्या 6 वर्षापासून जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे. आता हे जे सेवा केंद्र जे सुरू झालेलं आहे हे अलीकडे सेवा केंद्र सुरू झालेलं आहे. म्हणून मला ते फार मोठे नेते आहे. माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाचं त्यांनी नाव घेतलं हे माझ्यासाठी मी एक मोठी गोष्ट समजतो. ठीक आहे, कारवाई करत आहेत तर काही चांगली गोष्ट आहे, पण मला असं वाटते की मी कुठेही चुकलो नाही. निकालानंतर बावनकुळे साहेबांच्याही लक्षात येईल की अरविंद डोळेला मत द्यायचं होतं की निलेश ताजनेला मत द्यायचं होतं. जनता त्यांनी एक लिस्ट आताच जारी केलेल्या निलेश ताजने, रामसेवक मोरे, संदीप शेरकी, महादेव एकरे, महादेव जयस्वाल, शेख इम्रान शेख पाशा आणि योगेंद्र केवट
या सगळ्यांना त्यांनी सस्पेंड केलं 6 वर्षासाठी भारतीय जनता पक्षाकडनं आणि स्वतः बावनकुळे साहेबांनी या सगळ्यांची नावं घेतली आहेत आणि त्यांनी मी या अगोदर देखील म्हणालो की आपल्याला मत दिलं म्हणजेच ते हारणार आहेत. म्हणजे तुम्ही एकंदरीत त्यांच्या म्हणजे टक्करमध्ये आहात आणि आपल्या दोघांमध्ये टक्कर असल्याचं त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळालं. यात काय वाटतं तुम्हाला? बावनकुळे साहेबांनी फार छोटी लिस्ट केलेली आहे. जे भाजपचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यापैकी 75% लोक अजून आहे. अजून पुन्हा सर्वे करावा. अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत कामात आहे. मला वाटतं 75% भाजपवर कारवाई करावं लागेल. गडचांदूर म्हणजे देशाचे प्रधानमंत्री त्यांचं एक चाक, नितीन गडकरींचं एक चाक, राज्याचे मुख्यमंत्री त्यांचं एक चाक आणि इथे देवराजदादांचं एक चाक, असं 4 चाकांमध्ये समजा ड्रायव्हर इथला BJPचा बसवला तर नक्की तिथे आम्ही पेट्रोल टाकू आणि हा जो विकासाची गंगा गडचांदूर ते दिल्लीपर्यंत नेऊ. काय वाटतं दादा, आपली सत्ता बसेल तरच इथे योजना बरोबर राबतील, अन्यथा इथला विकास खोडंबेल असं देखील त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. काय सांगा? सर्वप्रथम तुम्ही तर मला दादा म्हणू नका बा, कारण दादा नावाची भीती आमच्या पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये झालेली आहे. कारण आम्ही घाबरायला लागलो. अशा धमक्या सुरू आहेत ना की तुम्हाला अजिबात निधी देणार नाही. कारण आमदार आमचे, सत्ता आमची. मला सांगा, आमच्या का गडचांदूरकरांना काय एवढं अशिक्षित समजता का तुम्ही की नगरविकासमध्ये जो राज्याचा वार्षिक बजेट ठरतो नगरविकास मंत्रालयाचा, मग त्या नगर परिषदेमध्ये असलेली लोकसंख्या त्यानुसार 15 वित्त आयोग, दलित वस्ती, नगरोत्थान, दलितेतर, रस्ता अनुदान असे जे वेगवेगळे निधीचे हेड्स आहे त्याला आमदार असो नसो, सत्ता असो वा नसो, तो नगरविकासाचा जो वार्षिक बजेट आहे तो येणारच आहे. नक्कीच जो एकंदरीत ही कायद्याची बाजू आहे आणि त्यांनी सांगितलं की जो एकंदरीत महाराष्ट्र शासनाचा, केंद्र शासनाचा नगरविकास निधी आहे त्या 15 वित्त आयोग असेल, अनेक त्यांनी त्यामधले योजना सांगितल्या आणि त्या माध्यमातून आम्ही नक्कीच इथला विकास करू असं देखील त्यांनी सांगितलं. शेवट आपल्याला काय सांगायचं? आणि परत याच विषयावर मी परत येतो आहे की आज जो काही निधी देतात हे काही कोणी घरून देत नाही. आणि एवढ्या मोठ्या पदावर असताना, एक संविधानिक पदावर असताना माननीय आमदार साहेबांकडनं हे जे बोलल्या जातं तर हे खरंच हे अतिशय चुकीचं आहे. कारण की आपण झोपून उठतो तेव्हा वापरलेला ब्रश, साखरपत्ती चहाची, ते झोपेपर्यंत ओढलेला चादर, या प्रत्येक गोष्टीला आमचा भारताचा नागरिक, गडचांदूर शहराचा नागरिक हा GST भरतो. आम्ही इन्कम टॅक्स भरतो. हे कशासाठी देतो आहे? हे आमच्या विकासासाठी. फक्त काय केवळ भाजपचा लोकप्रतिनिधी असेल तरच पैसे ना? निश्चित हे फार मला एक चुकीचं वाटते की एवढ्या मोठ्या जबाबदार पदावर, संविधानिक पदावर असताना जे आमदार साहेबांकडनं जे हे कृत्य केलं जातं अतिशय वाईट. आणि आमची गडचांदूरची जनता या गोष्टीला माफ करणार नाही. निश्चित नाही. नक्कीच एकंदरीत दुःख व्यक्त करत सांगितलं की खरं हा जनसामान्यांचा निधी आहे ज्या माध्यमातून आपण सरकारला देतो आणि तिथनंच इथला विकास केला जातो. मात्र राजकीयदृष्ट्या, संविधानिकदृष्ट्या हे अगदी बरोबर नाही असं देखील त्यांनी खेद व्यक्त करत जनतेला आवाहन केलं आहे की याकडे मात्र नक्कीच लक्ष देण्याची आता गरज आहे.